नमस्कार मित्रांनो, लेट्स लर्न अँड ग्रो टुगेदर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण MST-CET नीट जेईई मेन्स या एक्झामसाठी अतिशय इम्पॉर्टंट असा चॅप्टर असणारा केमिस्ट्री मधला नेचर ऑफ केमिकल बॉन्डिंग अँड मॉलिक्युलर स्ट्रक्चर हा चॅप्टरवरती आधारित हे जे कन्सेप्ट आहेत त्याच्या ट्रिक्स आणि टेक्निक्स आणि ह्या जर ट्रिक्स टेक्निक्स तुम्हाला समजल्या तर कोणताही क्वेश्चन याच्यावरचा तुम्ही सहजपणे सोडवू शकता. आणि या कन्सेप्टवर आधारित नीटला कमीत कमी 4 MCQ आपल्याला सोडवायला सहजासहजी जमणार आहे. म्हणून आपण अतिशय व्यवस्थितपणे हे सगळे कन्सेप्ट जर पाहिले तर कोणताही नीटचा क्वेश्चन तुम्हाला या चॅप्टरवरचा सुटणार आहे. तर त्यातला पहिला जो कन्सेप्ट आहे लॅटिस एन्थाल्पी, दुसरा कोहेरेंट कॅरेक्टर, आणि हे दोन्ही जे आहेत ते फजान्स रूल यावरती अवलंबून आहेत. त्यानंतर हायब्रिडायझेशन हा तिसरा कन्सेप्ट आहे, तो अतिशय महत्वाचा आहे. त्याच्यावरती 100% क्वेश्चन असतो. बॉन्ड ऑर्डरवरती एक क्वेश्चन असतो वेगवेगळ्या पद्धतीनं. स्टॅबिलिटी बॉन्ड ऑर्डरवरती अवलंबून आहे. बॉन्ड लेंथ ती सुद्धा बॉन्ड ऑर्डरवरती अवलंबून आहे. बॉन्ड अँगल इट इज ऑल्सो डिपेंडेंट अपॉन बॉन्ड ऑर्डर. मॅग्नेटिक प्रॉपर्टीज या सर्व कन्सेप्टवरती आधारित कमीत कमी 4 क्वेश्चन आपल्याला नीट जेई मध्ये कमीत कमी 2 आणि MST-CET मध्ये सुद्धा 2 ते 3 क्वेश्चन असतात. म्हणून नीटच्या दृष्टिकोनातून या चॅप्टरला पाहिजे तर 4 MCQ म्हणजे 4/16 मार्क्स आपल्याला सहजसहजी मिळू शकतात जर आपण हे कन्सेप्ट व्यवस्थित पाहिले तर. तर त्यातला पहिला जो कन्सेप्ट आहे लॅटिस एन्थाल्पी आणि कोहेरेंट कॅरेक्टर. तर कोहेरेंट कॅरेक्टर डिपेंड्स अपॉन Fajans rule. Coherent character or ionic character. These characters depends upon Fajans rule. Hence, it is necessary to know Fajans rule. What is Fajans rule? It decides the coherent character of a salt. For example, BeCl2, MgCl2, CaCl2, and BaCl2. These are the 4 salts. Barium chloride, magnesium chloride, calcium chloride, and barium chloride. And according to Fajans rule, we have to identify which will have maximum coherent character and which will have maximum ionic character. The question त्याच्यावरती असाच असू शकतो, which will have maximum ionic character, which of the following will have maximum ionic character, and which will have maximum lattice enthalpy, that means energy required to break the crystal structure. तर हे तिन्ही क्वेश्चन फजान्स रूल वरती अवलंबून आहे. फजान रूल काय आपल्याला तो महत्वाचा पाहायचा आहे. स्मॉलर इज द कॅटायन and larger is the anion, then coherent character is more. अतिशय सोपा असा हा कन्सेप्ट आहे. जेवढा कॅटायन स्मॉलर असेल आणि anion लार्जर असेल तर कोहेरेंट कॅरेक्टर हे जास्त असतं. तर आपण बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम अँड बेरियम, these elements are of the second group. Hence, beryllium to magnesium atomic radius increases. Magnesium to calcium also increases. Calcium to barium also increases. Hence, charge to radius ratio if we observe, it will increases. Hence, the smaller cation will be Be2 plus and Ba2 plus. It will be larger cation. Smaller the cation and anion is the same. सगळ्यातला anion हा क्लोरीन आहे, मात्र कॅटायन वेगवेगळे आहे. सर्वात स्मॉलर कोण आहे तर Be2 प्लस. म्हणून याच्यामध्ये BeCl2 याचं कोहेरेंट कॅरेक्टर सर्वात जास्त असेल. BeCl2 इज कोव्हॅलंट and BaCl2 इज आयोनिक कॅरेक्टर मॅक्झिमम. अशा पद्धतीने आपल्याला हा MCQ सोडवायचा आहे. BaCl2 चं कोहेरेंट कॅरेक्टर जास्त असेल
कारण Be2 प्लस ची साईज ही कमी आहे. पिरियोडिक टेबल मध्ये टॉप टू बॉटम ॲटॉमिक रेडियस गोज ऑन इन्क्रीजिंग. त्या पद्धतीने आपण हा सोडवायचा क्वेश्चन. म्हणजे हा फजान रूल आल्याशिवाय आपल्याला ते दोन्ही क्वेश्चन सांगता येणार नाही. तिसरा आपल्याला लॅटिस एन्थाल्पीवरती बघायचं. विच विल हॅव मॅक्झिमम लॅटिस एन्थाल्पी. मूव्हर इज द कोव्हॅलेंट कॅरेक्टर, मूव्हर इज द लॅटिस एन्थाल्पी. म्हणून यांची जर लॅटिस एन्थाल्पीची आपल्याला ऑर्डर लावायची असेल तर BeCl2 have more lattice enthalpy than MgCl2, which will have more lattice enthalpy than CaCl2, which will have more lattice enthalpy than BaCl2. अशा पद्धतीने लॅटिस एन्थाल्पीचा हा क्वेश्चन आपल्याला इथं सुटू शकतो. ऑर्डर लावता येईल आपल्याला. त्याच पद्धतीनं आयनिक कॅरेक्टरची ऑर्डर लावता येईल. आयनिक कॅरेक्टरची ह्याच्या उलट असेल ऑर्डर, कोव्हॅलेंट कॅरेक्टरची हीच ऑर्डर असेल आणि लॅटिस एन्थाल्पी सुद्धा हीच ऑर्डर असेल. म्हणजे ऑर्डर लावण्याचा क्वेश्चन असू शकतो, मॅक्झिमम आयनिक कॅरेक्टरचा असू शकतो, मॅक्झिमम कोव्हॅलेंट कॅरेक्टरचा असू शकतो. अशा पद्धतीने तिन्ही प्रकारचे क्वेश्चन याच्यावरती आपल्याला फजांवरती सुटू शकतात. हे एक एक्झाम्पल झालं. आणखी असे भरपूर एक्झाम्पल आपल्याला पाहायला मिळतील. LiCl, KCl, NaCl. ह्याच्यात सुद्धा आपल्याला आयनिक कॅरेक्टर कोणाचं जास्त असेल आणि कोव्हॅलेंट कॅरेक्टर कोणाचं जास्त असेल हे आपल्याला आयडेंटिफाय करण्यासाठी हा दुसरा क्वेश्चन आहे. तुम्ही प्रयत्न करा कशा पद्धतीने आपल्याला कशामध्ये आयनिक कॅरेक्टर जास्त असेल, कशाची लॅटिस एन्थाल्पी जास्त असेल आणि कुठल्या मॉलिक्यूलची लॅटिस एन्थाल्पी सर्वात कमी असेल. तर कोव्हॅलेंट कॅरेक्टर कोणाचं जास्त, लॅटिस एन्थाल्पी कोणाचं जास्त आणि आयनिक कॅरेक्टर हे तिघांचं आपल्याला काढता येईल. याच्या पद्धतीने हे करता येईल. त्यामुळं अशा पद्धतीने MCQ आपल्याला सुटू शकतात जर फजान रूल आपल्याला माहित असेल तर. तिसरा अतिशय महत्वाचा कन्सेप्ट जो आहे तो हायब्रिडायझेशन आहे. हायब्रिडायझेशन मध्ये आपले फॉर्म्युला पाहायचा आहे. अतिशय सोपा असा फॉर्म्युला आहे की ज्याच्यामध्ये आपलं हायब्रिडायझेशन समजू शकतं. हायब्रिडायझेशन ऑफ अ सेंट्रल ॲटम. कुठलाही मॉलिक्यूल असेल तर त्याच्यामध्ये सेंट्रल ॲटम असतो आणि सराउंडिंग ॲटम असतो. तर आपलं सेंट्रल ॲटम तो आयडेंटिफाय करायचा आहे. आणि पहिल्यांदा हाफ द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स ऑफ सेंट्रल ॲटम, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ऑफ सेंट्रल ॲटम प्लस सराउंडिंग ॲटम्स म्हणून आपण त्याला यस म्हणूया. सराउंडिंग ॲटम्स मायनस चार्ज ऑन कॅटायन आणि प्लस चार्ज ऑन anion. अशा पद्धतीने आपल्याला हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे कुठलाही मॉलिक्यूल दिला त्याच्यामध्ये सेंट्रल ॲटम कोण आहे तो पाहायचा, त्याचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन प्लस सराउंडिंग ॲटम किती आहे त्यामध्ये टाकायचे आणि त्यातून कॅटायन जर असेल तर त्याचा चार्ज मायनस करायचा, anion असेल तर चार्ज ऍड करायचा. म्हणजे जर कॅटायन म्हणजे जर पॉझिटिव्ह चार्ज स्पेसिस असेल तर चार्ज येतो मायनस करायचा आणि जर anion म्हणजे निगेटिव्ह चार्ज स्पेसिस असेल तर प्लस करायचा. अशा पद्धतीने हा अतिशय सोपा असा फॉर्म्युला आहे. सराउंडिंग ॲटम मात्र इथे लक्षात ठेवायचा आहे. हे कसले असले पाहिजे तर मोनो व्हॅलंट, त्यांची व्हॅलन्सी एकच असली पाहिजे. ते आपण बघणार आहोत. तर त्याचे एक्झाम्पल आपल्याला हायब्रिडायझेशनचे बघायचे आहे. CH4 हा मॉलिक्यूल आपण सिंपल आहे म्हणून पहिल्यांदा पाहूया. CH4 मध्ये सेंट्रल ॲटम कोण आहे तर कार्बन आहे आणि सराउंडिंग कोण आहे तर हायड्रोजन आहे. या फॉर्म्युल्यामध्ये जर आपण हायब्रिडायझेशन काढण्यासाठी हे यूज केले तर 1/2 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन याचे 4 आहे, सराउंडिंग ॲटम 4 हायड्रोजन आहेत प्लस 4. हा कॅटायन नाही किंवा anion नाही म्हणजे प्लस मायनस आपल्याला काय करायची गरज नाही. इज इक्वल टू 1/2 into 4 plus 4 8 4. 4 जर ऑर्बिटला असतील तर हायब्रिडायझेशन असतं sp3. अशा पद्धतीने आपल्याला कुठल्या मॉलिक्यूलचं हायब्रिडायझेशन काढता येईल. त्याच पद्धतीने आपण NH3 त्याचं जर पाहिलं, NH3 मध्ये सेंट्रल ॲटम कोण आहे तर नायट्रोजन आहे. नायट्रोजनच्या व्हॅलेन्स शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात
तर व्हॅलेन्स शेलमध्ये 5 इलेक्ट्रॉन असतात. मग इथं V5 असेल. सराउंडिंग ॲटम्स किती आहेत तर 3 हायड्रोजन आहेत. 5 + 3 पुन्हा 8 येईल. कॅटायन नाही किंवा अनायन नाही, चार्ज त्याच्यावरती नाही. अशा पद्धतीने 8/2 म्हणजे 4 म्हणजे हायब्रिडायझेशन sp3 असेल. H2O तुम्ही पहा, H2O मध्ये सेंट्रल ॲटम कोण आहे तर ऑक्सिजन आहे. आणि ऑक्सिजन व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती असतात 6. सराउंडिंग किती आहेत 2 हायड्रोजन आहेत. 6 + 2 हा कॅटायन नाही अनायन नाही म्हणजे कॅटायन अनायनचा विषय संपला. 6 + 2 8 8/2 4 दॅट इज sp3. म्हणजे तिघांचं हायब्रिडायझेशन सेम आहे. परंतु आपलं वाटेल की तिघांचं हायब्रिडायझेशन सेम आहे पण त्याच्यावर लोन पेअर वेगवेगळे आहेत. नंबर ऑफ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑन कार्बन किती येतील ते आपल्याला माहित पाहिजे. नंबर ऑफ हायब्रिड ऑर्बिटल्स मायनस नंबर ऑफ सराउंडिंग ॲटम्स. तर हायब्रिड ऑर्बिटल किती आले 4. सराउंडिंग ॲटम CH4 मध्ये किती आहेत 4. 4 - 4 0. कार्बन डू नॉट हॅव लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. म्हणजे नेमकं काय करायचं आपल्याला जे हायब्रिड ऑर्बिटल आहेत त्यातून सराउंडिंग ॲटम्स वजा करायचे म्हणजे आपल्याला लोन पेअर आहेत की नाही कळेल. अमोनियामध्ये जर आपण पाहिलं NH3 मॉलिक्यूल मध्ये तर NH3 मॉलिक्यूल मध्ये टोटल 4 हायब्रिड ऑर्बिटल आहेत कारण हायब्रिडायझेशन sp3 झालेला आहे. आणि सराउंडिंग ॲटम किती आहेत तर 3 आहेत. 4 - 3 1 लोन पेअर मग त्याच्यावरती लोन पेअर असतात लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. अशा पद्धतीने आपल्याला लोन पेअर कॅल्क्युलेट करण्यासाठी सुद्धा क्वेश्चन असू शकतो. त्यानंतर H2O मध्ये जर पाहिलं आपण तर हायब्रिड ऑर्बिटल 4च आहेत आणि सराउंडिंग ॲटम ऑक्सिजनच्या भोवती 2 हायड्रोजन ॲटम सराउंडिंग आहेत. 4 - 2 दॅट मीन्स 2 नंबर ऑफ लोन पेअर्स 2 म्हणून ऑक्सिजनवरती 2 लोन पेअर आहेत. अशा पद्धतीने नंबर ऑफ लोन पेअर्स आपण काढू शकतो. हा फॉर्म्युला अतिशय महत्वाचा. हायब्रिडायझेशन काढता आलं येणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने नंबर ऑफ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स हे काढल्यानंतर आपल्याला त्याची जॉमेट्री लक्षात येते. तर CH4 sp3 हायब्रिडायझेशन आहे. टेट्राहायड्रल स्ट्रक्चर असतं. NH3 त्याचं स्ट्रक्चर पिरॅमिडल स्ट्रक्चर असतं कारण लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. आणि H2O स्ट्रक्चर हे बेंड स्ट्रक्चर असतं. पण आपलं बॉन्ड अँगल हा जो आपण बॉन्ड अँगल हा जो पॉईंट घेतलेला आहे त्याच्यामध्ये CH4 109.28 मिनिट्स, NH3 मध्ये 107 आणि H2O मध्ये 104. तर आपलं हे लक्षात आलं की हायब्रिडायझेशन सेम आहे परंतु बॉन्ड अँगल डिफरंट आहे. बॉन्ड अँगल इट डिपेंड्स अपॉन द नंबर ऑफ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स काय म्हणून काम करतात तर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स हे बॉन्ड अँगल कमी करण्याचं काम करतात. जरी sp3 हायब्रिडेशन असलं तरी याचा बॉन्ड अँगल 109 याचा 107 का आला तर एक लोन पेअर आहे. आणि त्याच्या पुढे आपण पाहिलं H2O मध्ये तर 104 बॉन्ड अँगल इज 104 डिग्री and it is due to the presence of 2 lone pair of electrons. The bond angle is reduced. The bond angle reduce करण्यासाठी कुणाचा हात आहे तर लोन पेअरचा. अशा पद्धतीने लोन पेअर आणि बॉन्ड अँगल हे सुद्धा आपल्याला लक्षात येईल. त्याच पद्धतीने हायब्रिडायझेशन हा जो कन्सेप्ट आहे तो मॉलिक्युलचं स्ट्रक्चर म्हणजे जॉमेट्री सांगण्यासाठी सुद्धा उपयोगी पडतो. हायब्रिडायझेशन या कन्सेप्टला अतिशय महत्व आहे. कुठल्याही मॉलिक्युलचं आपण हायब्रिडायझेशन किंवा आयन सुद्धा हायब्रिडायझेशन आपण डिटरमाइन करू शकतो या फॉर्म्युलेच्या सहाय्याने. फॉर एक्झाम्पल SO4 2- आयन त्याच्यातला सल्फरचा आपल्याला हायब्रिडायझेशन काढायचं आहे. SO4 2- आयन अँड द सेंट्रल ॲटम इज सल्फर. तर आपला हायब्रिडायझेशन इज इक्वल टू ह्या फॉर्म्युल्यामध्ये टाकायचं आहे 1/2. तर यातला सेंट्रल ॲटम सल्फर आहे आणि सल्फरच्या व्हॅलेन्स शेल मध्ये 6 इलेक्ट्रॉन्स असतात. हे 6 प्लस सराउंडिंग मोनोहॅलंट ॲटम किती आहेत तर 0 आहे कारण ऑक्सिजन हा डायव्हॅलंट आहे. 6 + 0 हा कॅटायन आहे का नाही तर हा ॲनायन आहे. म्हणजे 6 + 0 - 2 अशा पद्धतीने आपल्याला 6 + 0
आणि प्लस anion आपल्याला करायचं म्हणजे +2 चार्ज टाकायचा त्याच्यामध्ये, म्हणजे anion असेल तर चार्ज जो आहे त्याच्यामध्ये प्लस टाकायचा. 6 + 2 8, 8 डिवायडेड बाय 2 म्हणजेच 4, sp3 हायब्रिडायझेशन. अशा पद्धतीने आपण SO4 मधला सल्फर त्याचं हायब्रिडायझेशन काढू शकतो. NH4+ त्याचं हायब्रिडायझेशन काढायचं आपल्याला. NH4+. तर नायट्रोजनचं हायब्रिडायझेशन काढण्यासाठी 1/2 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन नायट्रोजनकडे किती असतात आताच पाहिलं आपण 5, आणि त्याच्या भोवती जे इलेक्ट्रॉन्स आहेत, सॉरी मोनो हॅलाइड ऍटम आहे ते 4 आहेत. 5 + 4 म्हणजे सराउंडिंग जे मोनो हॅलाइड ऍटम्स आहेत ते 4 आहेत, आणि त्याचा कॅटायन आहे हा, म्हणून त्यातून एक आपल्याला मायनस काढायचा आहे. म्हणजे जर anion असेल तर प्लस घ्यायचं, कॅटायन असेल तर मायनस घ्यायचं. अशा पद्धतीने 1/2 5 + 4 9, 9 - 1 8, 1/2 × 8 = 4, sp3 हायब्रिडेशन. अशा पद्धतीने आपलं हायब्रिडेशन कॅल्क्युलेट करता येईल. तर ह्याचे नंबर ऑफ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आता 0 येतील, कारण 4 आहे ऑर्बिटल आणि सराउंडिंग ऍटम सुद्धा 4 आहेत. एक अतिशय महत्त्वाचं एक्झाम्पल आपण बघू आणि त्याची जॉमेट्री म्हणजे हायब्रिडेशन पॉईंट आपला हा संपेल. XeF2 हा जर मॉलिक्युल आपण पाहिला तर याचा हायब्रिडायझेशन आपल्याला बघायचं आहे आणि प्लस ह्याची जॉमेट्री बघायची. अतिशय महत्त्वाचा हा मॉलिक्युल आहे की जो बऱ्याच वेळा एक्झाम मध्ये येतो, XeF2. तर याचा हायब्रिडायझेशन करण्यासाठी हा सेंट्रल ऍटम कोण आहे तो आयडेंटिफाय करायला आपल्याला झेनॉन आहे, आणि त्याच्या भोवती 2 फ्लोरीन आहे. तर H हायब्रिडायझेशन Xe 1/2 पहिल्यांदा घ्यायचं आपल्याला. Xenon is a zero group element or noble gas, and number of valence electrons in xenon are 8. Hence 8. P is 8 valence electrons. Surrounding monovalent atoms 2 आहेत. 8 + 2 + 0 + -0 म्हणजे आपल्याला घ्यायची गरज नाही का, इट इज नायदर कॅटायन ऑर anion. 8 + 2 10 म्हणजे 5 ऑर्बिटल त्याच्याकडे आहे. 5 ऑर्बिटल जर असतील त्याचा हायब्रिडायझेशन काय आले, sp3d 3 + 1 + 1 5 ऑर्बिटल्स. sp3 मध्ये 4, s चे 1, p चे 3, d चे 1 म्हणजे d ऑर्बिटल याच्यामध्ये समावेश झाले. टोटल ऑर्बिटल्स 5 आहेत. हायब्रिड ऑर्बिटल्स 5 हायब्रिड ऑर्बिटल्स, and number of surrounding atoms 2. Hence number of lone pair of electrons, किती लोन पेअर याच्यामध्ये आहेत हे जर काढायचं असेल, नंबर ऑफ लोन पेअर इज इक्वल टू नंबर ऑफ हायब्रिड ऑर्बिटल्स 5 मायनस सराउंडिंग ऍटम्स 2 इज इक्वल टू 3. म्हणजे त्याच्यामध्ये 3 काय तर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत. आणि याचं स्ट्रक्चर हे लिनियर स्ट्रक्चर. आता एवढे हायब्रिडायझेशन sp3d आहे आणि स्ट्रक्चर लिनियर. हे असं का, तर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन कशा पद्धतीने अरेंज होतात ते आपल्याला बघायचं आहे. हा झेनॉन हा सेंट्रल ऍटम आहे आणि त्याची जी जॉमेट्री आहे ते आपण अशा पद्धतीने हे लोन पेअर आहे 3. हे स्ट्रक्चर आणि हे 2 फ्लोरीन झेनॉन बरोबर अशा पद्धतीचे स्ट्रक्चर. हे लिनियर स्ट्रक्चर. तर हायब्रिडायझेशन sp3d आणि स्ट्रक्चर मात्र लिनियर आहे. म्हणून हा मॉलिक्युल एक वेगळा मॉलिक्युल आहे XeF2. पण हायब्रिडायझेशन काढण्याचा हा फॉर्म्युला अतिशय महत्त्वाचा, तो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आणखी एक अतिशय महत्त्वाचा पॉइंट आपण बघणार आहोत की बॉन्ड ऑर्डर. बॉन्ड ऑर्डर हा पॉइंट पाहण्यासाठी आपण एक टेक्निक वापरणार आहोत. ऑलरेडी माझा एक व्हिडिओ त्याच्यावरती आहे बॉन्ड ऑर्डर वरती, परंतु
त्याच्यामध्ये एक डायग्राम काढावी लागते. ती डायग्राम न काढता सुद्धा आपल्या बॉन्ड ऑर्डरचा फॉर्म्युला पाहायचा आहे. बॉन्ड ऑर्डर इज इक्वल टू बॉन्ड ऑर्डर इज इक्वल टू 3 मायनस 0.5n. अतिशय सोपा फॉर्म्युला आहे. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आपल्याला काउंट करायचे. मॉलिक्यूल मधले नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काउंट करून 3 minus 0.5n, where n is the number of electrons which are less or more than 14. 14 पेक्षा किती जास्त आहे आणि 14 पेक्षा किती कमी आहे ही यांची किंमत आपल्याला घ्यायची आहे आणि फाइंड 5 into n त्यातून वजा करायचा. अशा पद्धतीने आपला बॉन्ड ऑर्डर काढण्याचा अतिशय सोपा फॉर्म्युला. वी कॅन डिटरमाइन बॉन्ड ऑर्डर विदिन 3 सेकंड 4 सेकंड्स. कुठलाही मॉलिक्यूल आपण घेतला आणि त्याच्याबरोबर आपल्याला त्याची मॅग्नेटिक प्रॉपर्टी सुद्धा पाहायची आहे. बॉन्ड ऑर्डर आणि मॅग्नेटिक प्रॉपर्टी आणि स्टॅबिलिटी सुद्धा. आपण एक एक्झाम्पल घेऊया. O2 ची बॉन्ड ऑर्डर आपल्याला काढायची. O2 ची बॉन्ड ऑर्डर काढण्यासाठी काय करणार आपण, तर बॉन्ड ऑर्डर काढण्यासाठी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स त्याच्याकडे किती आहेत हे आपल्याला बघायचं आहे. तर एका ऑक्सिजनकडे 8 इलेक्ट्रॉन असतात. 2 ऑक्सिजनची मिळून 16 इलेक्ट्रॉन झाले. जर 14 इलेक्ट्रॉन्स असतील तर बॉन्ड ऑर्डर 3 असते. आणि आपल्याला यांची किंमत काढायची. n इज इक्वल टू 16 मायनस 14 इज इक्वल टू 2. काय केलं आपण, 14 पेक्षा कितीनं जास्त आहे तर 2. त्यातला n किती आला 2. 3 मायनस 0.5 इंटू 2 म्हणजे किती, 0.5 इंटू 2 1 येईल. बॉन्ड ऑर्डर येईल 2. O2 मध्ये बॉन्ड ऑर्डर येणार 2. अतिशय सोपं असं कॅल्क्युलेशन आहे. डायग्राम काढण्याची सुद्धा आवश्यकता नाही. आता व्ही काढला होता आपण डायग्राम मागच्या व्हिडिओमध्ये, पण तो आता आवश्यक नाही. या पद्धतीने आपण कुठल्याही मॉलिक्यूलची, डायटॉमिक मॉलिक्यूलची बॉन्ड ऑर्डर आपण डिटरमाइन करू शकतो. O2 प्लस काढायचा आपल्याला. O2 प्लस ची बॉन्ड ऑर्डर काढायची. O2 प्लस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स कसे काउंट करणार, आत्ताच पाहिलं आपण. एका ऑक्सिजनकडे 8 असतात. 2 ऑक्सिजनचे 16 झाले, परंतु पॉझिटिव्ह चार्ज आलाय म्हणजे 1 इलेक्ट्रॉन लॉस केलेला आहे. म्हणजे टोटल किती झाले आता 15 इलेक्ट्रॉन्स. म्हणजे 14 पेक्षा कितीने जास्त आहेत 1 म्हणजे n इज इक्वल टू 1 आला. याचा फॉर्म्युला आहे ना 3 मायनस 0.5 इंटू 1. कारण 15 ही 14 पेक्षा 1 मोठी आहे. मोठे असो किंवा लहान असो, 14 पेक्षा कमी कितीने किंवा जास्त कितीने एवढंच आपल्याला बघायचं आहे. 3 मायनस 0.5 इज इक्वल टू 2.5. जर आपण स्टॅबिलिटी ऑर्डर पाहिजे असेल, बॉन्ड ऑर्डर अँड स्टॅबिलिटी ऑर्डर दे आर डिपेंडेंट अपॉन इच अदर. O2 ची बॉन्ड ऑर्डर आपण काढली ती 2 होती. O2 प्लस ची बॉन्ड ऑर्डर 2.5. जर 2.5 बॉन्ड ऑर्डर असेल तर O2 पेक्षा O2 प्लस मोर स्टेबल आहे. त्यानंतर O2 2 प्लस बघूया आपण. O2 2 प्लस आपले इलेक्ट्रॉन्स बघायचे. 14 इलेक्ट्रॉन्स असतील त्याच्यामध्ये. कारण एका ऑक्सिजनकडे 8 इलेक्ट्रॉन असतात. 2 ऑक्सिजनचे 16 झाले, प्लस 2 चार्ज आहे म्हणजे 2 इलेक्ट्रॉन लॉस केले. 14 इलेक्ट्रॉन्स, दॅट मीन्स it is having bond order 3, and if it is having bond order 3 it is more stable than O2 plus. बॉन्ड ऑर्डर आपल्याला सहजच काढतोय. आणखी एक आपल्याला पाहायचं होतं की O2 हा कसा आहे, पॅरामॅग्नेटिक. इट इज अ पॅरामॅग्नेटिक. कसा ओळखायचा मॅग्नेटिक नेचर, तर मॅग्नेटिक नेचर डिपेंड्स अपॉन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. आपल्याला फक्त इलेक्ट्रॉन्स काउंट करायचे. इलेक्ट्रॉन्स काउंट करण्यासाठी ऑक्सिजन मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 16. पण 16 इलेक्ट्रॉन असणारा ऑक्सिजन हा पॅरामॅग्नेटिक आहे. आपलं एक स्टेटमेंट लक्षात ठेवायचं, इव्हन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतील तर डायमॅग्नेटिक, ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतील तर पॅरामॅग्नेटिक. पण O2 हा त्याला अपवाद आहे. O2 मध्ये जरी 16 इलेक्ट्रॉन असले तरी सुद्धा तो पॅरामॅग्नेटिक आहे. ते समजण्यासाठी आपल्याला त्याची मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम काढावा लागेल. ती न काढता आपण फक्त लक्षात ठेवायचं आहे 10 आणि 16 हे इलेक्ट्रॉन असणारे जे केसेस आहेत 10 and 16 इलेक्ट्रॉन्स
इट इज अ पॅरामॅग्नेटिक. जरी हा नंबर इव्हन असला तरी पॅरामॅग्नेटिक. दोन स्टेटमेंट लक्षात ठेवायचे आपल्याला. पॅरामॅग्नेटिक all odd electron containing species are paramagnetic, and the species having 10 electrons or 16 electrons it is also paramagnetic. बाकीच्या मध्ये जिथं इव्हन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स येतील ते डायमॅग्नेटिक. फॉर एक्झाम्पल N2 14 इलेक्ट्रॉन्स आहेत, इट इज अ डायमॅग्नेटिक स्पीसीज. N2 प्लस इलेक्ट्रॉन काय झाला, कमी झाला, 13 इलेक्ट्रॉन झाले म्हणून पॅरामॅग्नेटिक. 14 इलेक्ट्रॉन डायमॅग्नेटिक. अशा प्रकारे मॅग्नेटिक प्रॉपर्टी सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे. N2 पासून N2 प्लस झाला तर N2 प्लस झाल्यानंतर बॉन्ड ऑर्डर आपल्याला बघायचे काय होईल आणि मॅग्नेटिक प्रॉपर्टी सुद्धा काय होईल ते बघायचं आहे. तर N2 बॉन्ड ऑर्डर आपली 3 येणार आहे कारण नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 14 आहे. N2 प्लस 13 इलेक्ट्रॉन्स म्हणजे आपल्याला 0.5 वजा करायला लागणार. 3 minus 0.5 2.5 bond order. N2 plus having 2.5 bond order, hence N2 plus is less stable than N2. हे आपल्याला लक्षात ठेवायचं. ज्याची बॉन्ड ऑर्डर जास्त तो मोर स्टेबल. ऑक्सिजनच्या बाबतीत पाहिलं आपण O2 plus is more stable than O2 because bond order of O2 is 2 and the bond order of O2 plus is 2.5. Whereas the bond order of O2 plus is 3. अतिशय महत्वाचा असा कन्सेप्ट बॉन्ड ऑर्डर, मॅग्नेटिक प्रॉपर्टीज, बॉन्ड लेंथ, बॉन्ड अँगल. बॉन्ड लेंथ जी बॉन्ड ऑर्डर वरती अवलंबून आहे. बॉन्ड ऑर्डर इन्क्रीजेस, बॉन्ड लेंथ डिक्रीजेस. हा एक फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. स्टॅबिलिटी आता मी सांगितली, बॉन्ड अँगल अगोदर सांगितला, मॅग्नेटिक प्रॉपर्टी. अशा पद्धतीनं याच्यावर आधारित असणारे MCQ आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. Hopefully you might have enjoyed the lecture. Then please do like the video and know your thoughts in comments. Please do share this video among your friends and don't forget to subscribe to our channel. After subscription you can press the bell icon to never miss the notification regarding our new videos. Thank you so much.